लोकप्रिय ज्येष्ठ कर्तृत्ववान नेतृत्व आदरणीय माजी आमदार राजेंद्र देशमुख यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचं पूजन करत आहोत। आटपाडी नगरपंचायतचे नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, आटपाडी तालुक्यातील सर्वच पक्षाचे नेते, सर्व संघटनाचे नेते, पदाधिकारी, आपलं सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती, या जयंतीच्या निमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शिक्षक प्राध्यापक आघाडीचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर उत्तम मोठे सर या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेले आहेत। सरांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत। कौटुंबी गावचे ज्येष्ठ युवा नेते आदरणीय कदम साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत। आमचे सहकारी मित्र दिगंजी गावचे युवा नेते, ग्रामपंचायत सदस्य सागर ढोंगरेपंच या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत, त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत। उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती उत्सवाची सुरुवात होत आहे। सर्व मान्यवरांचे आटपाडी नगरपंचायतचे विद्यमान नगराध्यक्ष आदरणीय युपी जाधव सर आणि सर्व नगरपंचायतचे नगरसेवक, या ठिकाणी माजी आमदार राजेंद्र देशमुख यांच्या शुभ हस्ते आपण आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती महोत्सवाची पुतळा पूजन करून या ठिकाणी प्राध्यापक डॉक्टर उत्तम मोठे सर या ठिकाणी आवर्जून उपस्थित होत आहेत, त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे। उपस्थित सर्वच मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात येत आहे। विविध क्षेत्रातील मान्यवरांना विनंती आहे की या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मित्रमंडळ साठेचौक आटपाडी या फलकाला त्या ठिकाणी सर्वांनी हार घालायचा आहे। आटपाडी शहर आणि तालुक्यातील विविध पक्षाचे सर्व नेते मंडळी, पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू भगिनी, आपण आपला अनमोल असा वेळ देऊन या ठिकाणी आज या कार्यक्रमाला उपस्थित झालेला आहात। आपलं सर्वांचं साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मित्रमंडळ साठेचौक आटपाडी, योगेश ग्रुप आटपाडी यांच्या वतीने या ठिकाणी सहर्ष स्वागत। नारायण जनार्दन मोठे, हिरवाडी जगन्नाथ मोठे यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत। युवा नेते अनिल मरगळे यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत। आटपाडी नगरपंचायतचे नगराध्यक्ष, सर्व नेते, नगरसेवक, शहरातील विविध सामाजिक कार्यकर्ते, बंधू भगिनी, विविध पक्षाचे संघटनाचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत। जगबदल घालून गाव सांगून मग गेले मला डोंगराव या उक्तीप्रमाणे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या जागेवर निवडून बाबासाहेबांचा आदर्श मानून या ठिकाणी भव्य असं आपलं लिखाण या ठिकाणी केलेलं आहे।